त्या कृषी विभागात सुद्धा तेच होतंय। एक मिनिट। अध्यक्ष महोदय, खरं तर हे कायदे मंडळ आहे, कायदा करायचं खरं काम आहे, पण कायदे तोडतात त्याच्यासाठी आम्हाला काम जास्त करावं लागतं। खालचा अधिकारी कामच करत नाही आणि त्याच्यामुळे इथं प्रश्न निर्माण करावं लागतं। SRA मध्ये तेच बोलतंय, इथं कृषी विभागात सुद्धा तेच होतंय। या ठिकाणी सांगतो की जे SRAच्या बाबतीत ते बोलले, मी हे बोललो नाही की कुठला अधिकारी काम करत नाही। एक मिनिट आपला बोलण्याचा उद्देश तो होता बच्चू भाऊ, मी आपल्याला क्लिअर करतो। कृषी विभाग, महसूल विभाग शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस झटतोय हे आपल्यालाही माहिती आहे। त्यामुळं असा कुणावर हेतू आरोप करू नका। कृपा करून आपल्याला या सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे। तुम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीतले, मी शेतकऱ्यांच्या चळवळीतले। मी शेतकऱ्याचे नेतेच आहे। तुम्ही कृषी खात्याचे मंत्री आहे म्हणजे नेतृत्व तुम्हीच शेतकऱ्याचं करताय आणि त्याच्यात काही वावग करता असं नाहीये। अध्यक्ष महोदय, कडू साहेब, माझी विनंती आहे, निवडणुका आता संपल्यात, त्या विषयात जाऊ नका, फक्त प्रश्न विचारा तुम्ही। नाही, निवडणुकीच्या विषयावर मी गेलोच नाही आणि त्या विषयावर गेलो तर इथं अर्धा तास बोलावं लागेल। माझी तुम्हाला विनंती आहे, महत्त्वाचे अध्यक्ष प्रश्न महोदय, मी निवडणुकीच्या विषयावर गेलो नाही। मला एक सांगा का या सगळ्याच्या मध्ये वारंवार तक्रारी आम्ही सुद्धा केलेल्या आहेत।